पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मंदार तेंडोलकर व्हीजेटीआय मुंबई तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे हे होते। यावेळी या कार्यक्रमात सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी व तेंडोलकर सरांचे विद्यार्थी अझरुद्दीन जमादार, डॉक्टर सुरेश शिंदे, डॉक्टर एस.डी. कदम, प्राध्यापक विश्वास यादव उपस्थित होते। यावेळी बोलताना मुंबई येथील व्हीजेटीआय या नामवंत कॉलेजचे प्रोफेसर डॉक्टर मंदार विनायक तेंडोलकर म्हणाले की महाविद्यालयाचे विविध शैक्षणिक उपक्रम ग्रामीण भागात सुरू आहेत, याबद्दल महाविद्यालयाचे त्यांनी कौतुक केले। नव्या शैक्षणिक धोरणात झपाट्याने होणाऱ्या बदलाची माहिती सांगितली। ग्रामीण भागातील बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडीचे शैक्षणिक कार्य आदर्शवत आहे। मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचे शैक्षणिक वातावरण पाहावयास मिळत आहे, अशी खंतही व्यक्त केली। महाविद्यालयाचे प्राध्यापक बंधू भगिनी यांची शैक्षणिक गुणवत्ता व शैक्षणिक कार्य याबाबतीत कौतुक केले। आज ग्रामीण भागातच संस्कृती जिवंत आहे। मुंबईसारख्या महानगरामध्ये अनेक शाळांना क्रीडांगणे नाहीत, तर अनेक प्रभागांमध्ये माणसं आहेत पण माणुसकी नाही। जे ग्रामीण भागात खेळ खेळले जातात ते शहर भागात पाहावयास मिळत नाहीत। अशा ग्रामीण भागातील मुले हुशार व होतकरू असतात। अशा विद्यार्थ्यांकडून भावी काळातील हे देशहिताच्या अपेक्षा करता येतात। तसेच ग्रंथच माणसे घडवण्याचे कार्य करतात असे ते म्हणाले। यावेळी त्यांनी भिलवडी शिक्षण संस्थेत सर्व प्रकारची शैक्षणिक मदत करू, शाळेचा व संस्थेचा विकास यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही ते म्हणाले। त्यांनी संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त एकूण 1250 ग्रंथ भेट दिली आहे। ही ग्रंथांची मदत संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत सर्वात मोठी मदत आहे। यावेळी अझरुद्दीन जमादार व या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांची मनोगते झाली। बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर संजय तावदर यांनी संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त 75,000 ग्रंथ संकलनाची संकल्पना राबवली, याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य दीपक देशपांडे यांनी केले। सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर एस.डी. कदम यांनी केले, तर आभार प्राध्यापक व्ही.एस. यादव यांनी मानले। यावेळी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये आज येऊन एक खूप वेगळाच प्रकारचा अनुभव मिळाला। एक सकारात्मक ऊर्जा मिळाली। इथे बघितलं या कॉलेजमध्ये अजूनही एक आदर्श ज्यांना म्हणता येईल असे शिक्षक आजही कार्यरत आहेत। मुलांच्या भविष्यासाठी झटणारे, धडपडणारे, त्यांना विविध प्रकारचं उत्तेजन देणारे असे शिक्षक आहेत। विद्यार्थी त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत आहेत, हेही दिसलं। संस्थेचं ग्रंथालय, महाविद्यालयाचं ग्रंथालय अतिशय समृद्ध आहे। वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं तिथे आहेत, विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत, हेही दिसलं। खूप आनंद वाटला। एक सकारात्मक ऊर्जा मिळाली। मुंबई, पुणे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचं एक्सपोजर मिळतं त्या प्रकारचं एक्सपोजर जर या विद्यार्थ्यांना मिळालं तर नक्कीच हे सुद्धा जीवनामध्ये खूप यशस्वी होतील याची मला खात्री आहे। या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो। या शिक्षकांचे आभार मानतो। ते खूप उत्तम कार्य करत आहेत आणि त्यांनी ते असंच कंटिन्यू करावं पुढे आणि विद्यार्थ्यांसाठी या विद्यार्थ्यांच्या रूपाने चांगला समाज घडवावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या संस्थेलाच एकूण शुभेच्छा देतो। विशेष करून विश्वासाहेब चितळेंचे आभार मानायचे की त्यांनी या संस्थेच्या भरभराटीसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि ह्या संस्थेची शाळासुद्धा बघितली। या शाळेमध्ये सुद्धा असाच एक खूप सुंदर अनुभव आला। अतिशय डेडिकेटेड शिक्षक आहेत, मुख्याध्यापक, त्यांचे सहकारी या सगळ्यांनी खूप सुंदर प्रकारे ही शाळा चालवलेली आहे। विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम सतत राबवले जात असतात, त्याची माहिती मिळाली। एकूणच वातावरण इतकं खूप सकारात्मक वाटलं। शहरामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आज दुर्दैवाने नाही आहे किंवा मुलं जे मिस करत आहेत ते मला इथे सकारात्मक दृष्टिकोनातून दिसलं। मुलं अतिशय चांगली आहेत। माझी काही मुलांबरोबर इंटरॅक्शन झाली। ती मुलं विविध प्रकारच्या शंका घेऊन आली। त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती। आपण कशा प्रकारचं आपलं भविष्य घडवू शकतो, त्यासाठी काय करावं लागेल याची त्यांच्यात एक औत्सुक्य आढळलं आणि एकूणच जसं मी म्हटलं तसं खूप सुंदर अनुभव होता आणि शिक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी हे त्यांचं कार्य नक्की चालू ठेवावं। आमच्याकडनं काहीही मदत होण्यासारखी असेल तर ती सांगावी, आम्ही ती आनंदाने करायला तयार आहोत।
धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.